आता बघा दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या. भगवी टोपी घालणाऱ्या महाराजांनी इतर समाजाबद्दल विषारी वक्तव्य करणं अनुसूचित, सामाजिक ऐक्याला धक्का बसेल अशी वक्तव्य अयोग्य, शरद पवारांचं विधान. शरद पवारांनी कधीतरी हिंदूंची बाजूही लावून धरावी. गणपती मिरवणुकीत मूर्तींची विटंबना झाली तेव्हा पवार कुठे होते? नितेश राणेंची टीका. आमदारकीला उभा राहण्यासाठी जलील यांची राजकीय रॅली. रामगिरी महाराजांची इम्तियाज जलील यांच्या रॅलीवरती टीका. जलील यांच्या रॅलीला फी घालत नाही, हिंदू पण मुंबईत जमू शकतात. जलील यांच्या तिरंगा संविधान रॅलीनंतर नितेश राणेंचा इशारा. तर आमदारकीला उभं राहण्यासाठी जलील यांची राजकीय रॅली. रामगिरी महाराजांची इम्तियाज जलील यांच्यावर टीका. इम्तियाज जलील यांची छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा संविधान रॅली. मोहम्मद पैगंबरावरील वक्तव्यानंतर जलील आक्रमक. रामगिरी महाराज यांनी नितेश राणेंना अटक करण्याची मागणी. महायुतीतून अजित पवारांना दूर लोटण्याचा कार्यक्रम सुरू. संजय राऊतांचा आरोप. तर अजितदादा, फडणवीस आणि शिंदेंचं चांगलं बॉन्डिंग. किरण लहामटेंचं प्रत्युत्तर. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढलं जाणार या कल्पोलकल्पित बातम्या. भाजपचे नेते आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण. तुम्हाला मंत्रिपद मिळालं तर मी राजीनामा देईन. मला मंत्रिपद मिळताना आमदारांकडून धमकी. त्यांनाच आता सिडकोचं अध्यक्षपद द्या. संजय शिरसाट यांचं नाव न घेता गोगावलेंचा गौप्यस्फोट. चिपळूणमध्ये ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांकडून शरद पवारांचं स्वागत. तर काल विक्रांत जाधव आणि अजित पवारांची झाली होती भेट.